तर एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर देवेंद्र फडणवीसांनी काय दावा केला तेही आपण पाहूया। उद्धव ठाकरेंचा मला सकाळी फोन आला। बंडखोरांना का सोबत घेताय असा प्रश्न ठाकरेंनी केला। शिंदेंना एखादं पद तुम्ही का देताय असाही ठाकरेंचा प्रश्न होता। संपूर्ण शिवसेना पक्ष घेऊन तुमच्या सोबत येतो अशी ठाकरेंनी ऑफर दिली। उद्धव ठाकरेंकडून मला मुख्यमंत्री पदाची ऑफर करण्यात आली। मिलिंद नार्वेकर यांनी फोन लावला, मग उद्धव ठाकरे माझ्याशी बोलले। मी उद्धवजींना सांगितलं की वेळ निघून गेलेली आहे, निर्णयासाठी वरिष्ठांशी बोला असा सल्ला उद्धव ठाकरेंना दिला। माझ्या पातळीवर हा निर्णय संपल्याचं मी उद्धव ठाकरेंना सांगितलं। जे सोबत आले त्यांच्याशी बेईमानी करणार नसल्याचं ठाकरेंना स्पष्ट सांगितलं। उद्धव ठाकरेंनी वरिष्ठांसोबत चर्चा केली होती का याची कल्पना नाही। देवेंद्र फडणवीसांनी हा मोठा दावा केलेला आहे। मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती 2022च्या बंडानंतर। ते 2022च्या शिवसेनेतल्या या बंडानंतर एकनाथ शिंदेंनी काय दावा केला होता तेही आपण पाहूया। शिवसेनेचे सुरतला जात असताना वाटेत वसईजवळ उद्धव ठाकरेंना फोन केला। उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली। उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री पदाची मी ऑफर नाकारली। परत बोलवायचं आणि आमचे पुतळे जाण्याचा ठाकरेंचा प्लॅन होता। आम्हाला परत बोलावून पक्षातून हकालपट्टी करण्याचा त्यांचा प्लॅन होता। भाजपच्या नेतृत्वाशी फोनवरून चर्चा देखील केली। आम्ही सुरतला गेल्यावर उद्धव ठाकरेंनी दिल्लीला फोन केला आणि बंडखोरांऐवजी आम्ही तुमच्या सोबत येतो अशी ठाकरेंनी भाजपला ऑफर दिली। अशा प्रकारे एकनाथ शिंदेंनी हा दावा केलाय। तेव्हा झी 24 तासवर ही विशेष मुलाखत टू द पॉइंट ही विशेष मुलाखत देवेंद्र फडणवीस यांची आपण पाहू शकाल फक्त झी 24 तासवर सकाळी 10 वाजता। त्या दिवशी मला सकाळी उद्धवजींचा फोन आला। महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा गौप्यस्फोट। होय होय मिलिंद नार्वेकरनी फोन लावला, त्यानंतर उद्धव ठाकरे माझ्याशी बोलले। देवेंद्र फडणवीसांसोबत टू द पॉइंट मुलाखत पहा फक्त झी 24 तासवर।